राघव चड्डा यांनी मागील काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये अनेक मुद्दे मांडून देशभरातील नागरिकांची विविध माध्यमातून होणारी लूट आणि त्यासंबंधीचे मुद्दे मांडले। या मुद्द्यांवरून राघव चड्डांनी देशवासियांची मनं जिंकली, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा टेलिकॉम कंपन्यांकडून महिन्याच्या नावाखाली 28 दिवसांसाठी देण्यात येत असलेला रिचार्ज प्लॅन। महिनाभराचे रिचार्ज करायचे म्हणलं तर वर्षभरात 12 रिचार्ज करावे लागतात, परंतु 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीमुळे टेलिकॉम कंपन्या 13 रिचार्ज करून घेत असल्याने टेलिकॉम कंपन्यांची मनमानी थांबवण्याची विनंती केली आणि त्याला देशभरातून मिळालेला प्रतिसाद आणि पाठिंबा पाहता आता सरकारकडून टेलिकॉम कंपन्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी टेलिकॉम कंपन्यांना काय निर्देश दिले आहेत? राघव चड्डा यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता रिचार्ज 28 दिवसांऐवजी 30 दिवसांचे होणार का? कंपन्या 30 दिवसांचा रिचार्ज आवश्यक असताना 28 दिवसांसाठी का द्यायच्या? त्यामागे त्यांचा फायदा काय होता? आणि सोबतच कंपन्यांच्या माध्यमातून डेली व्हॅलिडिटीच्या नावाखाली जे डेटा एक्सपायरी होत आहे त्या संदर्भातही राघव चड्डा यांनी जे मुद्दे मांडले त्यावरही सरकारला विचार करणं भाग पडणार आहे का? सरकारला राघव चड्डा आणि त्यांना मिळालेल्या पाठिंब्यामुळे नरमाईची भूमिका घेणं भाग पडलंय का? एकंदरीत या सगळ्या प्रकरणाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। भारतात टेलिकॉम कंपन्यांकडून नागरिकांना जे रिचार्ज प्लॅन दिले जातात त्यामध्ये महिन्याच्या नावाखाली फक्त 28 दिवसच रिचार्जची व्हॅलिडिटी दिली जात असल्याने वर्षभरात 12 रिचार्ज ऐवजी 13 रिचार्ज करावे लागतात आणि ही सर्वसामान्यांची लूट असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्यसभेतील आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डांनी टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानी कारभार विरोधात आवाज उठवला आणि त्यांनी केलेल्या मागणीला देशभरातून प्रचंड पाठिंबा मिळाला। किंबहुना मागील काही दिवसांमध्ये सोशल माध्यमांवर राघव चड्डा यांच्या विविध मागण्यांची चर्चा कायम चर्चेत राहिली। एकंदरीत टेलिकॉम कंपन्यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाल्याचे सरकारच्या लक्षात आल्यानंतर आता काही निर्देश दिले आहे, परंतु ते निर्देश पाहण्याआधी आपण या रिचार्ज त्यामध्ये कंपन्यांना कसा फायदा होत होता हे बघूयात। भारतातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रामुख्याने जिओ, एअरटेल, व्हीआय यांचा समावेश होतो। साधारणतः कंपन्या जेव्हा ग्राहकांना एखादा प्लॅन देतात त्यावेळेस तो प्लॅन महिनाभरासाठी असल्याचे सांगतात, परंतु प्रत्यक्षात तो प्लॅन 28 दिवसांसाठीच असतो। वर्षभरातील एकूण 365 दिवसांचा विचार केल्यास 12 महिन्याचे 28 दिवसांप्रमाणे फक्त 336 दिवस भरत असल्यामुळे 29 दिवसांचा फरक आढळतो आणि त्यात एक आगाऊ रिचार्ज ग्राहकांच्या माथी दिला जातो, ज्यामधून या टेलिकॉम कंपन्या वर्षभरात करोडो रुपयांचा चुना लावतात। आणि हीच लूट राज्यसभेतील आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संसदेच्या अधिवेशनात इतर काही मुद्द्यांबरोबर हा रिचार्ज स्कॅमचा मुद्दा मांडला आणि त्यातून 28 दिवसांचे रिचार्ज 30 दिवसांसाठी अथवा महिन्यासाठी दिले जावे अशी मागणी केली। त्यांच्या या सगळ्या मागण्यांना मिळालेला पाठिंबा आणि सरकारच्या विरोधात निर्माण झालेला रोष लक्षात आल्यानंतर केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सरकारकडून स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत, ज्यात 28 दिवसांची व्हॅलिडिटी 30 दिवस करण्याचा मुद्दा नमूद आहे। सरकारच्या वतीने हे निर्देश भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने जारी केले आहेत। हे निर्देश टेलिकॉम कंपन्यांना तात्काळ लागू करण्याच्या सूचना आहेत। विशेष म्हणजे 2022 मध्ये ही अशा सूचना ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना दिल्या होत्या, परंतु त्या सूचनांची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसतंय। परंतु त्यावेळी या सगळ्या एकंदरीत स्कॅम विषयी जनतेत माहिती नव्हती आणि टेलिकॉम कंपनी विषयीही रोषही नव्हता। मात्र आता सोशल माध्यमांच्या माध्यमातून त्यावरून सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत असल्याचं दिसून येतंय। राघव चड्डा यांनी रिचार्जचा मुद्दा मांडताना त्यांनी इनकमिंग आणि आउटगोईंग व्हॅलिडिटी संदर्भातही मागणी केली। टेलिकॉम कंपन्यांकडून इनकमिंग व्हॅलिडिटीच्या नावाखाली बंद केली जाणारी कॉलिंग चालू ठेवण्याची विनंती केली। सरकारने या संदर्भात सध्या तरी कुठल्याही निर्देश दिले नसून रिचार्ज मधील दुसरा आणखी एक मुद्दा म्हणजे डेली डेटा जो मध्यरात्री एक्सपायर होतो त्याविषयीही काही मागण्या केल्या। कंपन्या डेली डेटाचे संपूर्ण पैसे महिनाभरापूर्वीच वसूल करून घेतात, परंतु जो डेटा दिवसभर वापरला गेला नाही
तो डेटा रात्री 12 वाजता एक्सपायर केला जातो आणि यातून ग्राहकांचा हक्काचा डेटा वापरता येत नाही. त्यामुळे जो डेटा दिवसभर वापरला नाही तो एक तर रोल ओव्हर करावा अथवा तो डेटा आपल्या नातेवाईकांना फॉरवर्ड करण्याचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी ही मागणी करण्यात आली. इनकमिंग व्हॅलिडिटी आणि डेटा एक्सपायरी संदर्भात सरकारकडून सध्या तरी कुठले निर्देश दिले नसले तरी रिचार्ज व्हॅलिडिटी संदर्भात 28 दिवसांचे प्लॅन 30 दिवसांसाठी करण्याचे आदेश दिले आहेत. एकंदरीत खासदार राघव चड्ढांनी मांडलेले मुद्दे आणि त्यांना देशभरातून मिळालेला प्रचंड पाठिंब्यामुळे सरकारला 28 दिवसांचा प्लॅन 30 दिवस करण्याच्या सूचना द्याव्या लागल्या का? राघव चड्ढांच्या इतर मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात का? कमेंट करून आपलं मत जरूर सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.